त्या दासी किंवा कुलडा होती, सेवक स्वामीचा द्रोह करीत. आता मी मस्त देवाला नैवेद्य दाखवते. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज, आज खूप दिवसांनी मी लॉंग ब्लॉग बनवलाय. तर आज आहे आपला श्रावणातला पहिला सोमवार आणि त्याच्यावर नागपंचमी सुद्धा आहे. तर मी आज दिवसभरात काय काय करणार आहे, काय काय बनवणार आहे, तर हे सगळं तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात आधी मला जेवण बनवायचे, त्याच्यानंतर मोदक वगैरे बनवायचे, त्याच्यानंतर परत संध्याकाळचं जेवण, पूजा वगैरे. तर असं सगळं मी आज ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर असाच कंटिन्यू माझा ब्लॉग तुम्ही बघत राहा. तर गुड मॉर्निंग गाईज. तुम्ही बघू शकता आमच्या घराच्या बाजूचा परिसर आणि हा आहे माझ्या बेडरूममधला व्ह्यू. आणि आज सकाळी सकाळी वातावरण पण मस्त क्लिअर आहे, पाऊस पडत नाही आहे. आणि गाईज, आता सकाळचं माझं रुटीन चालू झालं आहे. मी आद्याला इकडे टिफिन बनवायला घेतला आहे. तर टिफिनला आद्याला मी बनवलं आहे घावणे. तर चला मस्त गरमागरम घावणे पॅक करूयात. आणि मग त्याच्यानंतर मी नॉर्मल बटाट्याची भाजी बनवली आहे, फक्त तिच्यापुरती, कारण ती अजूनही दुसऱ्या भाज्या वगैरे जास्त खात नाही. सो मी मोस्टली बटाट्याची भाजीच बनवते, कारण ती बटाट्याची भाजी फिनिश करून येतं टिफिनला. आणि इकडे ऑलरेडी 7:20 झालेले आहेत, तरी आमच्या आद्याची तयारी नाही झाली. तर आज फर्स्ट टाईम असं झालं आहे की आद्याची व्हॅन अंगणात येऊन उभी राहिले आणि तिची तयारी नाही झाली. तर पटकन आता तिला मी रेडी करते. तिने पण पिऊन आले, ती नायरानी. मायरा दिदी पण दूध पिऊन आली. अच्छा, एकच मिनिट. जायचं जाऊ दे, चल. नको नको ना, बेल्ट लावू दे. लायले काना विनान घाल तिच्या. फिनिश कर पटकन, चाल. नाही रे, आमच्या आद्याला टाइम होत. घे धरून ठेव पटकन, पी. तिला कशाला हलवत. सॉरी बेबी इट्स ओके. खर्च पटकन व्हॅन आली. इकडे कशाला तू स्कूल मध्ये घेऊन जातस? टीचर बोलतील तुला, टीचर अलाव नाही करत. काय कडक असली पण नाही घेऊन जायची, टीचर बोलतील, दुसरे ते फ्रेंड्स मागतील. घे चल, दूध फिनिश कर पटकन दूध फिनिश कर. ठीक आहे, चल जाऊया. घे चल. क्लिअर राहू दे, उद्या आल्यावर बघू. क्लेशी नंतर खेळ, क्ले सोबत. हो राव, त्याला सांगता येत पण पडणार घालून. ये चल. बघ जा. बॅग घे चल. क्ले ठेव, क्ले नको घेऊ सोबत. बॅग मध्ये अलाव नाही करत. चला. बॅग आहे ऑलरेडी. चल. बस बॅग देते घे तुझी मी, तू बस आधी. ठीक आहे, तुझी बॅग व्यवस्थित जा बसून. तर गाईज, आता आम्ही बनवायला घेतलेत भाकरी. तर आम्ही असे 2 तवे ठेवलेत एकदा चुलीवर. तुम्ही बघू शकता इकडे आमच्या पप्पांनी जी मशीन बनवले, त्या मशीनवर आम्ही भाकरी बनवतोय.
आणि मग आम्ही असे दोन्ही बाजूला 2 तवे ठेवलेत म्हणजे भाकरी पटकन पटकन होतील. आणि अशा प्रकारे फक्त 1 तासच आमच्या एवढ्या सगळ्या भाकरी झाल्या. तर गाईज या मोदक बनवायला. आणि कोणी कोणी आज उकडीचे मोदक बनवलेत मला कमेंट करून सांगा. तर इकडे मी आणि काकी मोदक बनवायला बसलो आहे. आणि खूप दिवसांनी आज मोदक बनवतो आहे. तसं काही असल्यावर आपल्याला मोदक बनवायला वेळ मिळत नाही. तर आज बरं श्रावण सोमवार आणि नागपंचमी आहे तर मोदक बनवूयात. आणि गाईज आता मी चाललो आहे आमच्या जवळच्या गाडेश्वर मंदिरावर दर्शन घ्यायला. आणि आमच्या काकीसा पण आमच्यासोबत आहेत. बुबू आहे, आमची आईसुद्धा आहे. आणि तुम्ही पण माझा ब्लॉग असंच कंटिन्यू बघत राहा आणि दर्शन घ्या. त्याच सांगता ना कांदा लावायला लागते ना. व्यवस्थित जा बाबा. उभी राहा उभी राहा. दे तांब पिशवी तांबे आहे त्या राहू द्या पिशवी पिशवी पुढं पाणी आलंय. चप्पल तिकडं. गेलतो असंच बघायला म्हणतो बरं. पाय पड बाप्पाच्या. इकडे पाय पड बाप्पाच्या. नंदीच्या चल. पूजा करत असतो ना ते.
तर गाईज आता आम्ही आलो घरी. तर आमचं दर्शन लगेच झालं मंदिरात, कारण जास्त गर्दी नव्हती. आणि आता घरीसुद्धा आम्ही पूजा केली. आणि पूजा करून झाल्यावर आम्ही शिवलीलामृत ग्रंथ वाचायला घेतलाय. सिंधूर आणि तसे अल्पमती सत्यवेदनाची मम्मा आळवली तिला गेला अनंत अंतन कळेचा समोर दिनी सकळ संशय टाकुनी म्हणे गोष्ट सांग म्हणे हे राज मुकुट वसंत क्रोध भरे मेनी मान षोडश पक्वान त्यांचे गर्भ पडती गळवण आपुलिया कर्मवंशे जो माता पित्याने शिनविता तो होता सासूरा स्नुषा गांधीत बालकन वाचित मृगीमध्ये व्याधा बॅगेत तरीही मिथ्या गोष्ट होय साकार तरी खरं शिवपूजेचा अपहार ऐकता निर्धार म्हणे सरता हरणे म्हणे तर गाई सगळं जेवण झालंय आणि आता फक्त भजी बनवायचे राहिलेत. तर मी ते घोसाळ्याचे आणि बटाट्याचे भजी बनवायला घेतलेत. त्याच्यानंतर मी बनवलंय वरण आणि मग आपली सगळ्यांची फेवरेट जे नेहमी असणारी उपवासाला बेड्याची भाजी आणि मी बनवले माठाची भाजी भात वगैरे असं सगळं जेवण आहे आज. किती रे बारे एकदम पातळ वाचत जावा. कशी का अशाच कापा गोल 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 कापा ना. अशी का लांबडी गोल गोल अशी हा कापा पातळ कापा फक्त डाव्यात ना कापतो. मी गावलं नाही किती पातळ बघ. बस बरोबर बरोबर परफेक्ट. तिचं आता मी मस्त देवाला नैवेद्य दाखवते. तर गाईज या जेवायला मी बसले उपवास सोडायला. माझा उपवास होता आणि थँक्यू सो मच माझा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल. बाय बाय.